नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी आज शेवटचा दिवस आहे. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आंतरजिल्हा बदलीच्या या प्रोसेसनंतर आंतरजिल्हा बदली पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या जाहिराती येण्यासाठी किती कालावधी लागू शकतो. आधीच काल 15 तारखेला एक परिपत्रक निघालेलं आहे. ते काल सगळीकडे संध्याकाळपर्यंत व्हायरल झालं. प्रत्येक यूट्यूब चॅनलला तुम्हाला ते आयुक्त साहेबांचं जे काही परीक्षा परिषदेचे आयुक्त आहेत त्यांच्या सहीनिशी एक परिपत्रक निघालेलं आहे. आणि त्या परिपत्रकानुसार आंतरजिल्हा बदली त्यानंतर सुमोटो याचिका आपली शिक्षक भरती होण्यामागे खूप मोठा असा वाटा हा जी काही याचिका आहे त्या सुमोटो याचिकेचं खूप मोठं योगदान आहे आपल्याला. आणि त्यानुसार आपली शिक्षक भरती होते आहे. आणि मग आता त्या जे काही परिपत्रक आलं 15 तारखेला ते परिपत्रक पण खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. त्यामध्ये सर्व जेवढ्या पण प्राथमिकच्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांना आंतरजिल्हा बदलीचा जो काही 6वा टप्पा पूर्ण होईल त्यानंतर जी काही लगेच त्या शिक्षकांना मेल येतील आणि तुमची या जिल्ह्यामध्ये बदली झाली आहे त्या जिल्ह्यामध्ये मग किती कॅटेगरीचे शिक्षक हे कुठल्या कुठल्या जिल्ह्यात गेलेले आहेत किंवा कुठल्या जिल्ह्यात ती सगळी लिस्ट ही फार तर 23 तारखेपर्यंत लागू शकते. 21, 22, 23 पर्यंत. त्यानंतर मग 24 आणि 25ला सुट्टी आहे. माझ्या मते 31 तारखेपर्यंत आपल्याला रेफरन्स हे दिसले पाहिजे. शिक्षण मंत्र्यांचं मत आहे की जे काही प्राथमिकचे पद आहे जिल्हा परिषद असेल, प्राथमिक शाळा असतील, मनपा असतील त्याची पहिल्या टप्प्यात भरती करायची आणि जेवढ्या पण विथ इंटरव्ह्यू आहेत जेवढ्या पण संस्थेच्या आहेत संस्था चालकांनी इंटरव्ह्यू घेण्यासाठी तो दुसरा टप्पा करावा. किंवा मग उद्याचं जे काही उद्या मीटिंग आहे उद्या 6 वाजता त्यांची खूप महत्त्वाची अशी बैठक आहे. सोमवार हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे उद्याचा दिवस. आणि संध्याकाळी त्यांची मीटिंग आहे आणि यावर काहीतरी मधला मार्ग निघावा. बघा एखाद्या प्रवर्गावर अन्याय होत असेल, मला मान्य आहे आमच्या प्रवर्गावर पण अन्याय झाला असता तर काही ना काहीतरी निर्णय त्यांनी घेतला असता. पण NT प्रवर्गावर त्यांच्या रिक्त जागा असे बरेच जिल्हे आहेत की तिथे NT प्रवर्गावर अन्याय झालेला आहे की त्यांच्या रिक्त पद नाही अतिरिक्त कसं काय ठरवले त्याचं जे काही बिंदू नामावली आहे ती पण काय होऊ शकतो त्याबद्दल काय होणार यावर निर्णय नक्कीच घेतला जाईल. उद्या काही ना काहीतरी मधला मार्ग काढतील. कारण 1000, 2000, 3000 विद्यार्थ्यांसाठी 1.5 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान हे होऊ देणार नाही. शासनाने कुठे ना कुठेतरी मधला मार्ग काढावा आणि NT प्रवर्गाला पण काहीतरी न्याय मिळावा. कोल्हापूरचं रोस्टर आहे, सोलापूरचं आहे, जे काही रोस्टर आहे बाकी ते व्यवस्थित महावकडनं चेक करून लवकरात लवकर त्यांच्याही जाहिराती जनरेट झाल्या पाहिजे. मग फार तर 2 जानेवारी पकडूया, 3 जानेवारी पकडूया आपण की आपले प्राधान्यक्रम आपल्याला दिसतील. तर मला असं वाटतं की आपल्या जाहिराती येण्यासाठी आता खूप काही वेळ नाही किंवा खूप काही उशीर होणार नाही. कारण आंतरजिल्हा बदलीचा जो फॉर्म भरण्याचा त्यांना शेवटचा दिवस आहे. त्यांच्या काही त्रुटी असतील, काही समजत नसेल, मेल येत नसतील तर ते प्रोसेस ती आज शेवटी रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. तर आनंदाची गोष्ट अशी की आपल्या जाहिराती आपल्याला लवकरच दिसतील. काही रिक्त पदांमध्ये होऊ शकते वाढ. कारण कोकणातनं आपल्या जिल्ह्यामध्ये कोकण बऱ्याच जिल्ह्यांना लांब आहे. माझ्या धुळे जिल्ह्यापासून कोकण हे 14 तासावर आहे. कोकण विभाग जो काय आहे तो तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जे काही जिल्हे आहेत, रायगड आहे
हे 14-14 तास 12-12 तासाच्या अंतरावर धुळे जिल्हा हा 12 तास अंतरावर आहे. म्हणजे तिकडे जे काही शिक्षक गेलेले असतील किंवा रायगडला गेलेले असतील, रत्नागिरीत गेलेले असतील, सिंधुदुर्गमध्ये गेलेले असतील, इकडे कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली तिकडचे पण शिक्षक इकडे येऊ शकतात. मराठवाड्यामध्ये नागपूर, लातूर, हिंगोली तिकडे गेलेले या जिल्ह्यामध्ये येऊ शकतात, कारण जागा इकडे अतिरिक्त आहेत. बरं, मी आंतरजिल्ह्याच्या जे काही आहे आंतरजिल्ह्याची जी काही बिंदू नामावली दिलेली आहे तिथे ST कॅटेगरीचे अतिरिक्त दाखवलेले आहेत. म्हणजे तिथे ST कॅटेगरीचे बदलून येतील माहीत नाही, किंवा आपल्याला रिक्त जागा असतील ते पण माहीत नाही. तर महत्त्वाचं असं जे काही परिपत्रक 15 तारखेला आपल्याला आलेलं आहे आयुक्त साहेबांचं, त्यात तुम्ही बघितलं का सुमोटो याचिका पण महत्त्वाची आहे आपल्यासाठी. त्यानंतर 6वा टप्पा हा पूर्ण झाल्यानंतर कारवाई तुम्ही जी पण काही प्रोसेस आहे ती लवकर करा. तात्काळ जाहिराती द्यायच्या आहेत. या अनुषंगाने सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना ते परिपत्रक आहे की लवकरात लवकर प्रोसेस पूर्ण करा. किंवा किती लोकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांना 2 दिवसात लगेच माहीत होईल. किंवा याद्या लवकर तयार करणे, किंवा त्या याद्यांनुसार मागासवर्गीय कक्षाकडे नाही जाणार बिंदू नामावली. फक्त काय तुमचे अतिरिक्त रिक्त किती आहेत किंवा रिक्त जागा किती झाल्या, किती वाढल्या. कोकणात जागा जास्त वाढतील, कुठे कमी होतील, कुठे जास्त होतील, कुठे सारख्याच राहतील. आणि जे पण काही प्रवर्गानुसार अन्याय होत आहे किंवा अतिरिक्त जागा ठरत आहे त्यांना रिक्त जागा हव्या, नंबर लागला पाहिजे. प्रत्येकालाच वाटतं आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे, कारण शिक्षणच इतकं घेतलेलं आहे विद्यार्थ्यांनी. बरेच टॉपर विद्यार्थी आहेत NTमध्ये. असं नाही की त्यांचा प्रवर्गला टक्केवारी कमी आहे, 2.5-3 अशी टक्केवारी आहे. यासाठी त्यांना त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांना न्याय मिळावा हीच माझी पण इच्छा आहे. की जे पण काही बिंदू नामावली चुकलेली असेल ती बरोबर करून लवकरात लवकर जाहिराती या आल्या पाहिजे. तर उद्याची काय बैठक होते ते नक्कीच बघूया. अपडेट मिळाली तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.